चालत्या दुचाकीला लागली आग आणि स्फोट, 1 मृत, 9 जळाले. चुकूनही या चुका करू नका. आतापर्यंत कार आणि इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागण्याच्या घटना पाहायला मिळत होत्या, पण आता रॉयल एनफील्ड बुलेट बाईकला आग लागल्याची घटना समोर आली आहे. रस्त्यावर धावणाऱ्या बुलेट बाईकच्या इंजिनला आग लागते आणि काही वेळातच दुचाकीचे आगीच्या गोळ्यात रूपांतर होते. यावेळी घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र या अपघातात 1 जणाचा मृत्यू झाला तर 9 जण गंभीररित्या भाजले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरं तर हे प्रकरण हैदराबादच्या मोगलपुरा भवानीपुरा पोलीस ठाण्याचे आहे. वोल्टा हॉटेलजवळ चालत्या बुलेट बाईकच्या इंजिनला अचानक आग लागली. आग लागताच चालकाने दुचाकीवरून उडी मारून जीव वाचवला. मात्र यावेळी घटनास्थळी उपस्थित सर्व लोकांनी दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्याच्या मधोमध दुचाकी जळत असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेले अनेक जण दुचाकीभोवती उभे राहून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान बाईकच्या इंधन टाकीत अचानक स्फोट होतो आणि आगीच्या भीषण ज्वाळांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना वेठीस धरले. बुलेटला आग का लागली? भवानीपुरा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर बालस्वामी यांनी संवाद साधताना सांगितले की बुलेट बाईकला लागलेल्या आगीचे कारण शोधले जात आहे, परंतु प्रथमदर्शनी ही इंजिन गरम झाल्याची बाब आहे. स्वामी सांगतात की दुचाकी चालक बऱ्याच दिवसांपासून बाईक चालवत होता. तो गाडी चालवत होता आणि वोल्टा हॉटेलमध्ये पोहोचताच अचानक बाईकच्या इंजिनला आग लागली. त्यानंतर बाईक चालक आपला जीव वाचवण्यासाठी बाईक सोडून निघून गेला. यावेळी आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिक पुढे आले आणि त्यांनी दुचाकीवरून पाणी व वाळू टाकण्यास सुरुवात केली. त्यानंतर बाईकच्या इंधन टाकीत मोठा स्फोट झाला आणि शेजारी उभे असलेले लोक चांगलेच भाजले. बालस्वामी म्हणाले, या अपघातात सकाळी रुग्णालयात उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला तर इतर 9 जणांवर उपचार चालू आहे. या अपघातात चूक कुठे झाली? उन्हाळा सुरू झाला की वाहनांना आग लागण्याच्या घटना उघडकीस येऊ लागतात. अशा परिस्थितीत दुचाकी चालकांनीही विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हैदराबादच्या घटनेतील आगीचे कारण शोधले जात आहे, मात्र सुरुवातीला पोलिसही यामागचे कारण मानत आहेत. मात्र या प्रकरणात स्थानिक लोकांनीही मोठी चूक केली आहे. अशा वेळी काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. 1. आग लागलेल्या वाहनाजवळ कधीही जाऊ नका. 2. आग लागल्यानंतर तातडीने स्थानिक अग्निशमन दलाला कळवा. 3. वाहनातील आग कमी होण्याची प्रतीक्षा करा आणि त्यापासून योग्य अंतर ठेवा. 4. आग लागलेल्या वाहनात स्फोट होण्याचे मुख्य कारण इंधन टाकी आहे. अशा परिस्थितीत स्वतः आग विझवण्याचा प्रयत्न करू नका. 5. वाहनाभोवती कधीही उभे राहू नका. महाराष्ट्र राज्य प्रमुख कुणाल भानुशाली यांचा अहवाल.